Good morning, guys, and welcome back to the new vlog. चाललोय कुठं चाललो असेल मला विक्स खाल्ले विक्सची गोळी लो खिचखिच दूर करू कशात जरा खिचखिच झाली त्यामुळे विक्सची गोळी खाल्ली आणि चाललो आता आपण तिकडे मॅचेस भरवले तिकडे. आजचा दिवस जरा स्पेशल आहे. आजचा दिवस दुसरा आहे. कालचा दिवस पहिला होता. डे 2 विद्याचषक 2K25 मॅचेस विद्याप्रस्थान स्टुडंट ऑर्गनायझेशननी आयोजन केलेलं आहे मॅचेसचं. आणि आजचा दिवस खास ह्याच्यामुळंच आहे की आपल्या विद्याप्रस्थान शिक्षण संस्थाचे ट्रस्टी येणार आहे. ट्रस्टी कोण आहेत तुम्हाला सर्वांना माहीत नसेल, बऱ्यापैकी लोकांना माहीत पण असेल. तर मी सांगतो, मान्य श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज येणार आहेत मॅचेसला, तिथं भेट देणार आहेत. मी तुम्हाला दाखवतो तिथले दृश्य की दादा येणार आहेत. आज दादा बारामतीतच आहेत. त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे सगळं आयोजन. आणि शिवाय खास ह्याच्यामुळं पण असणार आहे कालचे झालेले मॅचेस आणि त्यांचे आज सेमीफायनल क्वालिफायर आजच आहेत. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे विद्याप्रस्थानच्या 52 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मॅचेस भरवलेले आहेत विद्याचषकाच्या नावानं. चालते डायरेक्ट तिकडे जातो, भेटतो तुम्हाला. बाय. पुढील अपडेटसाठी ब्लॉगला कंटिन्यू करा. स्टे ट्यून. षटकार खेचलाय इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न, विकेट आली आहे आणि आप्पासारखा बाहुबली बॅटर मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय तो चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 14 धावेची गरज असणार आहे. सामना अजून ऑन आहे, मॅच अजून संपली नाही. एखादा लोज बॉल जर पडला ना तर सामन्याचं रूप बदलणार असणार आहे. पडायला पाहिजे, वाईट आला तरी रूप बदलण्यासारखं असणार आहे. यावेळेस निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे. इथं मात्र सामना संपला आणि सिव्हिल संघाने मात्र सामना जिंकला. या ठिकाणी आपण पाहतोय हार्ड टीम. इथं मात्र पुन्हा एकदा उंच आकाशात क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल सुटला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल त्या ठिकाणी आली गेली आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. काही क्षणात त्यांचं या मैदानावरती आगमन होणार आहे. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय मित्तल. डाऊन दी बॉल, टिपला झेल आणि सोमनाथचा देखील संपला खेळ. जय. इथं मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळ आहे. एक सिंगल. आता मात्र संयमी खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि 15 धावेची गरज असणार आहे. ओम तयार. इथं मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट आणि इथं दांडी कुल केली आहे. तयार. इथं मात्र चेंडू उंच आकाशात. यावेळेस देखील चेंडू होईल फरार, सीमा पार, दमदार षटकार साधावा. इथं मात्र वर चेंडू जाईल सरळ, सीमा रेषा पार, षटकार. चेंडू बनवायची 1 धाव. 6 चेंडू 1 धावेची गरज. आपण पाहिलंय 6 चेंडू मध्ये एकही धाव होताना पाहिली नाही. एका चेंडूवरती 6 धावा होताना पाहिलेत. असं बऱ्याच वेळा झाले टेनिस क्रिकेट मध्ये. मात्र आता बनवायच्या 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. जिंकल्यानंतर कोणीही आत जाणार नाही, उड्या मारणार नाही, मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, नाहीतर टीम बाद केली जाईल.
इथं मात्र सामना संपवलाय, सामना जिंकवलाय निखिल, वन साइड हिरो. वाढदिवसानिमित्त तुषार हा आक्रमक खेळत आहे, तरी विद्याचषक आयोजक यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष स्वतः करण भैया बापकर. ट्रॅफिक जॅम झालाय गाईज, ट्रॅफिक जॅम. जेवण वगैरे केलंय. तर जेवणाच्या ब्रेकच्या आधी 3 मॅचेस झाल्या तब्बल. तीन मॅचेस झाल्या. एक लॉ MBA वर्सेस MBA, एक BA वर्सेस BCom आणि एक BSc वर्सेस लक्षात आहे नाही गाईज. लय लोड झालं सगळ्या मॅच. नाही फुटटेक काल डिस्क्वालिफाय झालं, कालच हरलं फुटटेक. त्यामुळं काही विषय नाही. मी नव्हतो काहीच खेळायला. ग्राउंडवर सोड मला, ग्राउंडवर. अरे 5 मिनिटात लगा जाणार आहे का? चालतंय. ते म्हटलं तुम्हाला सांगावं, जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी. मेसला डायरेक्ट जेवण केलं. आज काय डबे नाहीत घेतले. मेसला जेवण पूर्ण निघालं. रूमवर जातो, इथं काय काम आहे बघतो आणि माघारी येतो डायरेक्ट मॅचेसला. स्टे ट्यून्ड फॉर ऑल अपडेट्स. बाय. मात्र वा बोलेल तेवढं कमी. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. आणखीन एक शानदार बहारदार षटकार साधावा. मैदानावरती मी राज करायला आलोय. मला जमत नाही तडजोड, मी करतोय फक्त तोडफोड. सीमापार षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार, माणुसकीचा वटवृक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय दत्त मामा भरणे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या मामा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपणास विनंती असणार आहे, आपण मंचावरती यायचंय. आपण पाहतोय विद्याचषक 2025 पर्व पहिलं या ठिकाणी एक चांगली टुर्नामेंट आयोजित केलेल्या, त्यासोबत शुभमजी लिंबाळकर देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय दत्तमामा भरणे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय दत्तमामा भरणे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची ओळख या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा 2 शब्द बोलील. हे अंधेरा बहुत अब सूरज निकलना चाहिए, हे अंधेरा बहुत अब सूरज निकलना चाहिए, जैसे भी हो मौसम बदलना चाहिए, जैसे भी हो मौसम बदलना चाहिए, जो चेहरा बदलते हैं नकामों की तरह. सहज बघितलं, हा तुमच्या टीम मध्ये 3 खेळाडू हे इंदापूरचे. त्यामुळे नक्की त्यांना पुढे मागे झालं तर मला विसरणार नाहीत ते. आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांची ओळख त्या ठिकाणी केली जाते. खेळाडूंची ओळख संपन्न त्या ठिकाणी होतीये. या ठिकाणी मामा आपण आपला महत्वाचा बॉल काढून शब्दाला इथं मात्र डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और सोमा का षटकार देख. सीमा पार षटकार साधावा. विजयासाठी 2 धाव्याची गरज. 7 चेंडू आणि 2 धाव्याची गरज. 59 धावा धावफलकावरती. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक पैलवान ऋतुराज भैया काळे यांच्याकडून. इथं मात्र उंच आकाशात आणि जेल टिपला आणि इथं विकेट आली. मोठा मासा गळाला लागलाय.
जरा भूक लागलेली म्हणलं जरा भूक लागलेली मग म्हणलं जरा नाश्ता वगैरे करून मॅगडीला जावं. ऋषी पण आहे आपल्यासोबत. ऋषीला थोडा स्टँडवर तो निघाला आहे घरी नाही का. मी थांबलो जरा नाश्ता करायला. खाऊन पिऊन जायला गेलेलं कधी पण चांगलं असतं. पोटाला आराम भेटला पाहिजे. काम नंतर होतं असतात. पहिलं पोटाचं बघितलं पाहिजे. पोट पाण्याचं चालते. हंगे कॉर्नरला इथं हंगे कॉर्नर नाश्ता केला. हंगे कॉर्नर अंबिका वडापाव बारमध्ये फेमस आहे. हंगे कॉर्नर सगळं जे आयटम भेटायचे नाश्त्याचे पासून चायनीज पासून सगळेच नाही का. म्हणजे समोसा वडापाव उडीद वडा सगळे टोटल नाश्ता. टोटल पोहे शिरा सांबर इडलीपासून नाही असं नसेल नाश्त्यात की जे इथं भेटत नाही आपल्या तिथल्या भागातलं तरी चालते. काय सोडतो ऋषीला डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. बाय. सोडलंय काय त्याला बस स्टँडला. आता लढवरी मेंगडी विषयनं आता बस स्टँडला सोडलं. आता तो डायरेक्ट जायला आता बसनं फलटणच्या दिशेने त्याची बस लवकरच रवाना होईल. आणि त्याला हॅप्पी जर्नी म्हणून आम्ही निघालो आहे मेंगडीच्या दिशेने. बाय. आलो आहे गाईस मॅगडीहून माघारी. काही विषय नाही. आज आपल्या सगळ्या मॅचेस बऱ्यापैकी झालेल्या आहेत क्वार्टर फायनलपर्यंत. क्वार्टर फायनल पण आज एक झाले. उद्या एक क्वार्टर फायनल होणार. मग त्यातून आपल्याला 3 टीम भेटणार. त्यात आपण लकी ड्रॉ करणार. पिकअप करणार टीम लकी ड्रॉ. 3 कॅप्टनसमोर जो 2 टीमच्या चिठ्ठ्या निघतील त्यांची मॅच होणार. त्यातनं जे हारणार त्याची तिसऱ्यावर होणार. आणि एक जो जिंकणार पहिल्यांदा तो डायरेक्ट फायनलला जाणार. परत ही दोघांच्या जो जिंकणार तो फायनल जाणार. अशा उद्या मॅचेस होणार आहेत. उद्या तेवढ्याच मॅचेस राहिल्यात. किती 3-4 मॅचेस उद्या गेम राहिले. उद्या आपण असं केलं आयोजक टीम आणि टीचर्स ह्यांची मॅच ठेवली. आयोजक टीम आणि वर्सेस टीचर्स मॅच आहे उद्या लय मजा येणार आहे. शिक्षकांच्या विरोधात खेळणार आहेत आपली पोरं. आणि आज तर मजा आलीच. आणि महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं होतं मला काय की दादा येणार होते. अजितदादा आपले उपमुख्यमंत्री येणार होते. पण काहीतरी तांत्रिक अडचण आली त्याच्यामुळे दादांना येता आलं नाही. पण महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे हे आले. त्यांनी मार्गदर्शन केलं खेळाडूंना. बोलले 2-3 शब्द. बरं वाटलं. आणि क्रीडामंत्री राज्याचे क्रीडामंत्री आपल्या चषकात आपल्या विद्याचषकमध्ये म्हणजे आपल्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. चालते. तर आपण उद्या डायरेक्ट आपला फोकस राहिलो त्याच्या फायनलवरती. मग तुम्हाला फायनलचे सगळे अपडेट देईल. आणि फायनलचे तुम्हालाही बंद करेल काय दाखवेल सगळं विषय. चालते. बाय गाईज. आपल्या भावाच्या सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. कारण असंच नवीन कंटेंट घेऊन यायला मला पण मोटिवेशन भेटलं पाहिजे. आणि तुम्हाला बघत राहायला भारी वाटलं पाहिजे. त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलला. बाय गाईज.